बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे ज्या सोहळ्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे तो शपथविधी सोहळा। यासाठी जय्यत तयारी महायुतीकडून केली जाते। राज्यातील प्रमुख नेत्यांना सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार आहे। राज्यातील प्रमुख नेत्यांचा सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना सुद्धा निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते। मात्र आता विरोधी पक्षामधले हे जे नेते आहेत ते या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असतील का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर 23 तारखेला निकाल लागलेला आहे नोव्हेंबरमध्ये आणि त्यानंतर आता 5 तारखेला 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे। त्याची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये 40,000 पेक्षा जास्त लोक येणार असल्याची माहिती समोर येते। निमंत्रण अशा लोकांना असेल आणि त्यामध्येच विरोधी पक्षामध्ये असलेले जे मोठे नेते आहेत त्यांना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण असेल अशी माहिती आहे। आणि त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी असतील। साधू महंतांनाही या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता त्या दिवशी नेमकं कसं चित्र असेल याविषयी प्रचंड उत्सुकता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, अजून मुख्यमंत्री नेमका कोण असेल, मंत्रिमंडळ कसं असेल, खाती वाटप कसं होणार याविषयी सस्पेन्स असताना दुसरीकडे मात्र शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचं दिसतंय। आणि याच्यामध्ये विरोधामध्ये असलेले जे नेते आहेत, मोठे नेते, मग ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांनाही निमंत्रण दिलं जाणार असल्याचं कळत आहे। याच्यावर आता प्रश्न हा उपस्थित होतोय की हे नेते या सोहळ्यासाठी येणार का? नक्कीच, कारण आपण पाहतोय की आझाद मैदानावरती येत्या 5 तारखेला शपथविधी सोहळा जो आहे तो होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र एकीकडे आपण पाहतोय की या सोहळ्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याची माहिती मिळत आहे। कारण एकीकडे आपण पाहतोय की सगळ्याच क्षेत्रातील जी लोक आहेत, जी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना बोलवलं जाणार आहे। एकीकडे क्रीडा क्षेत्रातील असतील किंवा मग सेलिब्रिटीज असतील, हे मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित असतील आणि सगळ्यांनाच निमंत्रण जे आहे ते महायुतीच्या वतीनं पाठवलं जाणार आहे। प्रामुख्यानं एक लक्षात घेता येईल की या सोहळ्यासाठी विरोधात असलेले जे नेते आहेत, वरिष्ठ आणि प्रमुख नेते जे आहेत, म्हणजेच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, यासोबतच अंबादास दानवे असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, प्रकाश आंबेडकर असतील, हे सगळेच प्रमुख नेते जे आहेत यांना देखील निमंत्रण जे आहे ते पाठवलं जाणार आहे। आपण पाहतोय की या सगळ्याच नेत्यांमधनं कोण कोण उपस्थित राहतो की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। पण प्रामुख्यानं आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये एकीकडे मुख्यमंत्री पदासाठी आणि ज्या पद्धतीत शपथविधी सोहळ्यासाठी जी तयारी केली जाते किंवा मग जागा वाटपासंदर्भामध्ये अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही, या सगळ्या गोष्टी असताना एकीकडे आपण पाहतोय की महाविकास आघाडीमधले आणि विरोधात असलेले जे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, यांना देखील आता निमंत्रण जाणार आहे महायुतीच्या वतीने। त्यामुळे हे सगळेच नेते जे आहेत ते या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच मीनाक्षी, एकीकडे महायुतीकडून तयारी सुरू आहे, हालचाली सुरू आहे, वाटाघाटी सुरू आहेत, मात्र तारीख जाहीर करण्यात आली आहे 5 तारीख। त्याच्यामुळे आता या सोहळ्यासाठी नेमकं कोण कोण उपस्थित राहतं आणि विरोधी पक्षामधील जे मोठे नेते आहेत त्यांना निमंत्रण दिल्यानंतर ते यासाठी येतात का आणि आले तर कसं चित्र असेल याविषयी प्रचंड उत्सुकता आहे। तर धन्यवाद या माहितीसाठी, या विषयीचे अपडेट आपण घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।